पहा वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळ हा जो पाठ आहे तो अत्यंत महत्त्वाचा पाठ आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हा चार्ट पाठ करणं गरजेचं आहे. सगळ्यांना तो चार्ट जर पाठ असेल तर बऱ्यापैकी उत्तरं सोडवता येतील, अन्यथा खूप कठीण जाईल. आणि हे पाढे आहेत, टेबल्स आहेत पहा. बघा 3.5 म्हणजे 35चा पाढा धरा थोडक्यात. 35 दुनी 70, 7 दुनी 14, 10.5च्या दुप्पट 21, 14च्या दुप्पट 28, 17.5च्या दुप्पट 35, 21च्या दुप्पट 42. इथपर्यंत काही अडचण नाही. आता हे पण बघा, हा 22चा पाढा असतो. 3.5 त्रिज्या असेल तर 22 परिघ असतो. 7 त्रिज्या असेल तर 44 परिघ असतो. 10.5 त्रिज्या असेल तर 66 परिघ असतो. 14 हा 22चा पाढा आहे बघा. हा 7चा पाढा आहे. हा 3.5चा पाढा आहे. 3.5 म्हणजे 35, थोडा वेळ. 35, 70, 140, 175, 210 पॉईंट देतोय मी. 35चा पाढा तुम्ही पाठ केलेला आहे ऑलरेडी. आता राहतं काय फक्त क्षेत्रफळ. क्षेत्रफळ हे r² असल्यामुळं चौपट वाढतं. किती वाढतं? चौपट. हे 38 गुणिले 4 केलं की 154 येणार. हे गुणाकार पण लक्षात ठेवा, आपल्याला सोपे जातात. आणि 154 भागिले 4 केलं की 38.5 येतं. आता बघा इथं असतो 154च्या चौपट. 154 गुणिले 4 केलं की 616 येतं. आणि 616 ते पुढे बघा 2464 आहे. 616 गुणिले 4 केलं की किती येतं? 2464 येतं. असं येतं. आता बघा हे 346.5, 646, 962.5, 21 त्रिज्या असेल तर क्षेत्रफळ 1386 येतं. आता परिमिती. परिमिती बघा 18 येते. 18चा पाढा आहे. 3.5 त्रिज्या असेल तर परिमिती म्हणजे काय पार्ट आहे? असा पार्ट असतो. अर्धवर्तुळ आहे ना, असा पार्ट. कारण ही रेषामुळे वाढतं ते 36, 54, 72, 90 आणि 108. थोडीशी गणित आले की तुमच्या लक्षात येईल. हा चार्ट पाठ पाहिजे. पुढे आणि आता क्षेत्रफळ हे अर्ध जर वर्तुळ असेल तर याचे अर्ध होतं बघा. 38.5 आहे ना तर 19.25. 154 त्याचे अर्ध 77. 346.5 आहे तर हे 150 आणि 23 आणि 0.25 173.25. हे 616 आहे ना 308 308. 962 आहे ना तर हे 450. 62चं 31 आणि 25 तर 481.25. बघा मी तोडतोय कसं, ते पण लय महत्वाचं आहे. अर्ध अर्ध करता आलं पाहिजे, जोडता बी आलं पाहिजे वेगाने. पुढे आता डायरेक्टली गणिताकडे जातो. जे मगाशी मी म्हटलं होतं की इथं 28चं किती होतं? 2464 होतं. हे 1886.5 आहे. ते मगाचे पाडेच आहेत सगळे. आणि 35 त्रिज्या असेल तर 3850. जे 38.5 होतं ना 3.5चं किती होतं? 38.5. आता डायरेक्ट फक्त एक पॉईंट निघाला तर डायरेक्ट 3850 झालेले. काय अवघड नाही. आता बघा एका वर्तुळाचा व्यास 14 आहे तर त्रिज्या किती 7 असणार, तर परिघ किती असणार आहे? 44 असणार. किती असणार आहे? 44 असणार. गणित अशीच जाणार आहेत पटापट पटापट. एका वर्तुळाची त्रिज्या 21 आहे तर त्याचा परिघ किती असणार आहे? 44 त्रिक 132 असणार आहे. किती असणार आहे? 44चा पाढा. 44 त्रिक 132. मग जमलं तर 44चा पाढा बी पाठ करून टाकायचा, काय प्रॉब्लेम नाही. काय थोडा वेळ लागतो की 1 सेकंदात गणित निघतंय, 2 सेकंदात गणित निघतंय. मग का आपण टाइमपास करायचा? आपण का वेळ घालवायचा? आपण या अलीकडल्या युगातली सज्ञान मंडळी आहोत की कुठे वेळ वाचतोय तर ते काम पटकन करायचं. पुढे 110 परिघ आहे तर मला सांगा याची त्रिज्या किती असणार? 10.5 असणार की नाही? हा, तर वर्तुळाचा व्यास किती असणार? 10.5च्या दुप्पट नाही, 10.5 नाही, 110. तर एक लक्षात घ्या, 7 त्रिज्या असेल तर 44, 14 त्रिज्या असेल तर 88 आणि 17.5 त्रिज्या असेल, 17.5 त्रिज्या असेल तर किती असणार आहे? 110 असणार आहे. पण व्यास विचारलाय तर व्यास 35 येणार आहे. किती येणार आहे? 35. पुढे एका वर्तुळाचा परिघ 176 आहे तर 44चा पाढा येतो की नाही तुम्हाला? तर बघा 4 चौक 16 आहे की नाही? 4 पट झाले की नाही? म्हणजे काय होणार आहे तुमचं? 7 चौक 28 त्रिज्या आहे. किती त्रिज्या आहे त्याची? 28. काय विचारलंय? वर्तुळ त्रिज्याच विचारली, 28च. का नाही कळालं? कळतंय की नाही? आता हे माझं पाठ आहे, तुम्ही तो चार्ट फक्त ओपन ठेवायचा तिथं तात्पुरता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. गणित तुम्हाला बोर्डवरती दिसतातच आहेत. हे गणित कमीत कमी अशी गणित आतापर्यंत 5 ते 7 परीक्षांना आलेली गव्हर्नमेंट एक्झामच्या MSc पुणेद्वारे घेतल्या जाणाऱ्या ज्या तुमच्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये फेरे
अंतर बरोबर पफे, एकच सूत्र पाठ करायचं, अंतर बरोबर पफे, अंतर बरोबर परीघ गुणुले फेरे म्हणजे पफे, अंतर बरोबर पफे, अंतर बरोबर पफे. परीघ किती, आता एक बघा 14 आहे की नाही व्यास, म्हणजे त्रिज्या किती 0.7 की नाही, हो की नाही. मग 7चं किती येतं आपलं 44/10 येणार, देणार की नाही. परीघ किती येणार तुमचा 44 येणार, 7चा 44 येणार, पण पॉईंट ए म्हटल्यावर 10 येणार ना जसा तसा, बरोबर आहे की नाही. आणि 2 पॉईंट अंतर बरोबर पफे, तर आता हे किलोमीटर ते मीटर मध्ये कन्वर्ट करायचं, हे मीटर आहे तर हे पण मीटर मध्ये झालं पाहिजे. 2.2 म्हणजे किती राहणार तुमचं किलोमीटरचं 22,000 होणार की नाही. आणि गुणुले फेरे किती काढायचे तुम्हाला फेरे, तर 22 एके 22, 22 दुनी 44 आहे की नाही. तर बे एक बे, बे पंचे 10, तर किती फेरे झाले, काहीतरी चुकलं माझं, एक मिनिट, हा एक मिनिट, 2200 एवढे मीटर होणार आहे, बरोबर. तर परीघ आलता आपला 44/10 आणि गुणुले फेरे होते आहे की नाही. तर 22 एके 22, 22 दुनी 44, बे एक बे, बे पंचे 10, हा 5 वरती गेला आणि हे 2 शून्य चिपकवले, किती फेरे झाले 500. हे तुम्हाला आलं पाहिजे. आणि ऑलवेजच पॉइंट दिलेला आणि व्यासच दिलेला आहे परीक्षांना, कधीही त्रिज्या दिलेली नाही त्यांनी, आपल्याला व्यासातनं त्रिज्येमध्ये कन्वर्ट केलंय. जेवढे मी प्रश्न त्यांनी परीक्षेला दिलेत, आता इथं देतील या पुस्तकात, परंतु परीक्षेला मात्र व्यासच आलेला आहे. पुढे एका का लगेच मला लगेच आलं की 4400, फेरे किती तुमचे 2500 आहेत, किती फेरे आहेत 2500 आहेत. तर आपल्याला परीघ काढायचा आहे, काय काढायचा परीघ, तर 2 शून्याला 2 शून्य गेले, गेले का 2 शून्याला 2 शून्य, 25 खाली आलं, 44 भागिले 25. तर एक सगळं नीट लक्षात घ्या, 25 एके 25, एक आला की नाही. आता राहिले 16, किती राहिले 16 नाही, किती राहिले 19 राहिले, किती राहिले 19 राहिले. आता 19 ला भाग जातोय का नाही, मग 1 शून्य दिला. थांबा काय गडबड झाली, व्यास आहे हा, 2 मिनिटं. 4400 अंतर आहे, 4400 फेरे किती आहेत 2500 आणि आपल्याला काढायचं आहे परीघ, किमी 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 मीटर बरोबर. आता एक लक्षात घ्या, मीटरचं सेमी करायचं असेल तर काय होणार आहे, अजून 2 शून्य येणार आहेत, येणार आहेत की नाही 2 शून्य, अरे हो की नाही, सेमी मध्ये उत्तर आहेत. मग परत मांडतो, एक मिनिट, 44 हे झालं मीटर, आता काय झालं सेमी, आणि हे काय झालं 2500 आणि परीघ. काय अडचण, 2 शून्याला 2 शून्य गेले, 25 चोक 100, 44 चोक किती येणार आहे तुमचं 176, किती येणार तुमचं 176, कोणाचं आहे 28चं आहे, कोणाचं आहे 28चं. मग व्यास किती असणार आहे त्याचा 56, म्हणून पहिलं उत्तर कळालं का. इथं चूक माझी काय झाली सुरुवातीला, नीट लक्षात घ्या, मी उत्तर कशात आहेत माझी सेमीमध्ये, मला सेमीमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे, परत एकदा बघा, हे मीटरमध्ये पहिलं कन्वर्ट केलं तर 4400, आता सेमीचे पुन्हा 2 शून्य आणि पफे, पफे मधला परीघ काढायचा आपण, परीघ बरोबर फेरे किती तुमचे 2500, 2500चे 2 शून्य कट झाले, 25 चोक 100 झालं आहे की नाही, आणि 44 चोक 176 झालं, 176 परीघ आला, म्हणजेच त्रिज्या किती असणार आहे तुमची 28 असणार आहे, आणि मग व्यास किती असणार आहे तुमचा 56 असणार आहे. तर 56 हे पहिलं उत्तर आहे. पण आपल्याला 176 बघितलं की कळलं पाहिजे की 28 56 हे लिहायची गरज नाही, हे पाठ पाहिजे, म्हणजे वेळ आपला वाचेल. पुढचं गणित, एका अर्धवर्तुळाच्या चकतीची परिमिती 72 आहे. मग याचं अर्धवर्तुळाची परिमिती दिलेली, तर तुम्हाला माहिती पाडा, 18चा पाडा होता तुमचा, होता की नाही, 18 36 12 36 54 आणि 72, म्हणजे किती असणार त्रिज्या 14, त्रिज्या किती असणार 14, संपलं. चार्ट वरती लक्ष ठेवा, तुम्ही बघत नाही लक्ष देत नाही काय नाही, हे पहा अर्धपरिमिती किती होती 72, 14 आलं का लक्षात. 18चा पाडा होता 3.5, नाही तर 36चा पाडा, पूर्णांक असेल तर 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 36 दुनी 72, 36 त्रिक 108, अपूर्णांकाचा असेल तर 3.5, 7, 10.5, 14, 17.5, 21, 21 नंतर
21 नंतर किती 3.5 ऍड करायचं, 21 आणि 3 24, 24.5, त्याच्यानंतर 28, 28 आणि 3 31.5, त्याच्यानंतर 35, 35 नंतर 38.5, असं जायचं 38.5, 38.5 नंतर 42, 42 असं पुढं 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 जायचं 55 पर्यंत आपल्याला येतात. कितीपर्यंत येतात? 55 पर्यंत आपला चार्ट रेडी पाहिजे. काय नाही, तो एक लॉजिकली आहे. कुठे आलो आपण? हा, किती आला? 8 नंबर बघा. एका अर्धवर्तुळी चकतीचा व्यास 42 आहे. अर्धवर्तुळ चकती इथं 42 म्हणजे 21 21 का नाही, तर तिची परिमिती किती? आता मला सांगा, 21 असेल तर परिमिती किती येणार आहे? 108 येणार आहे. 36 72 पूर्णांकामधले ना, 108 येणार आहे. का तर 7 ची 36 येते, 14 ची 72 येते आणि 21 ची 108 येते. 28 ची किती येणार आहे? 36 चोक 144 येणार आहे आणि 35 ची किती येणार आहे? 36 पंचे 180 येणार आहे. कळालं का नाही कळालं? हे पूर्णांकामधलं घेतलं. अपूर्णांकातलं असलं तर मी 3.5 ने सुरुवात केली असती. कसं केलं असतं? 3.5 असती तर परिमिती किती आली असती? 18 आली असती. 7 असतं मग किती आली असती? 36 आली असती. मग 10.5 आलं असतं मग किती आली असती? 54 आली असती. मग 14 असतं तर किती आली असती? 18 चोक 72 आली असती. मग 17.5 असतं तर किती आली असती? 18 पंचे 90 आली असती. मग 21 असतं तर किती आली असती? 18 सक 88 आली असती. कळालं का? हे असं पुढं जाते. काही अवघड नाही, याला डिफिकल्ट काहीच नाही. मग ह्याच्यामध्ये 2-3 पाढे जे आहे ते पाठ केलं की वर्तुळ हे प्रकरण अत्यंत सोपं जातं. मग हे स्वतः सोडवल्याशिवाय तुम्हाला परत आठवत नाही. तुम्ही जर त्यात पडले आणि तुम्हाला जर ते एकदा डोक्यात बसलं, मग मात्र कोणी काढू शकत नाही. मग घरी जाऊन त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. आकडा बघितला की आठवलं पाहिजे काय आहे याच, आकडा बघितला की आठवलं पाहिजे काय आहे याच. मग कुठलं बी येऊ द्या. आता जर मी म्हटलं असतं इथं तर चकतीचा व्यास नाही, इथं कुठतरी गणित होतं पुढं, 72च्या ऐवजी मी 90 दिले असते. मग आता चकतीची त्रिज्या किती आता सांगा म्हटलं असतं तर काय केलं असतं तुम्ही? 17.5. 17.5 का 17.5? तर तुम्हाला कळालं 18चा पाढा, 18 पंचे 90 आहे, तर 35 पंचे किती? 3.5 ना. 35 पंचे किती झालं? 175 का नाही? 18 पंचे अपूर्णांकात आहे ना. 18 पंचे 90, मग 35 पंचे, 35 म्हणजे 3.5, 3.5 पंचे 17.5. हे असं पण आहे डायरेक्टली. जर मी तुम्हाला म्हटलं 144 आहे, किती आली असती? 28. किती आली असती? पण तुम्हाला व्यास विचारलाय का त्रिज्या विचारलंय ते पण महत्वाचं आहे. मग व्यास विचारला असता तर मग असं सेकंदात उत्तर निघतं. 56. शबास. पुढे जाऊया. 9. आता त्रिज्या, आता तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ माहिती आहे आणि परीघ पण माहिती आहे. परीघ मध्ये वर्ग कुठं आहे का? नाही. परीघ मध्ये वर्ग आहे का? नाही. ॲज इट इज राहणार. एकाच 2 तर एकाच 2च राहणार. पण क्षेत्रफळ असतं तर वर्ग करायचा. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4. क्षेत्रफळ विचारलं असतं तर एकाच 4 आणि परीघ विचारलाय म्हणजे एकाच 2. व्यास विचारला असतं तरी एकाच 2. परिमिती विचारली असती तरी एकाच 2. अर्धपरिमिती विचारलं असतं तरी एकाच 2. कळालं का? वर्ग झाला की वर्ग करायचा. गुणोत्तराचा वर्ग झाला की वर्ग करायचा. बाकी कुठं काही प्रॉब्लेम नाही. क्षेत्रफळातच फक्त वर्ग आहे. आता बघा, एका वर्तुळाचा व्यास किती आहे? 14. तर परीघ किती असणार? 88. बरोबर आहे का? चला, बोलता बोलता नीट लक्ष द्या. पाठ व्हायला लागतात अंक. नीट लक्ष द्या. पुढे व्यास 42 आहे तर परीघ किती? 132 येणार आहे. किती येणार आहे? 132. 44 की 44. 7 असेल तर 44, 7 असेल तर 44, 14 असेल तर 88, 21 असेल तर 132 आणि 28 असेल तर 176, 35 असेल तर 220. असं पाठ करायचं. आणि 42 असेल तर 254. किती? 254. हे बघा आपोआपच पाठ व्हायला लागतं. आपोआप पाठ व्हायला लागतं. 1 2 आणि फक्त हे सोडवून पाठ करायचं. सोडवून सोडवून आठवायचा प्रयत्न करायचा. चला पुढे 700 मी त्रिज्या आहे तर परीघ किती? 44. शबास. 56 आहे त्रिज्या. 56 त्रिज्या आहे तर तुम्हाला काय विचारलंय? परीघ विचारलंय. एक लक्षात घ्या, आता माझं पाठ नाही,
56 माझा पाठ आहे का? नाही, पण माझं पाठ आहे 7. हे किती झालं? 7 8 56. मग 44 साठी किती? 8 चोक 32, 352. का नाही कळालं? आता माझं पाठ होतं का? अजिबात पाठ नव्हतं, बिलकुल पाठ नव्हतं. मग मी काय लावलं? लॉजिक लावलं. कारण मला माहिती 7 असला की 44 आहे. हे 7 8 तर 44 साठी पाडेच आहेत ना ते. हा, पुढे एका वर्तुळाचा परिघ 66 आहे, तर 10.5 आहे की नाही? 66 म्हटल्यावर किती? तर व्यास किती? 10.5 चे दुप्पट 21. चला सोडवा पटापटा तुम्ही. एका वर्तुळाचा परिघ 198 आहे. किती? 198 आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास किती आहे? मला एक सांगा, 176 म्हणजे 28 आहे की नाही? 176 म्हणजे 28 आहे की नाही? आणि 35 म्हणजे 220 आहे की नाही? ह्याच्यामध्ये मध्ये आहे की नाही? मग 28 आणि 3 31.5 आहे. व्यास विचारलाय दुप्पट. 1 3 62 63. कुठं? 63 मध्ये. हे सगळं परफेक्ट मध्येच असतं. हे असंच मॅच असतं. अवघड वाटते का? लक्ष द्या घरी. कळते का? प्रियंका इकडे पलीकडे रे, ते आला नाही का रे? हा, नीट लक्ष दे. आत्ता एक काही सेकंदापूर्वी झालं होतं की 220 असेल तर 35. मग हे 2 4 5 6 वेळा गणित सोडून प्रॅक्टिस मध्ये झाली की आकडेच काय, परिघ बी पाठ होतो, त्रिज्या बी पाठ होते, क्षेत्रफळ बी पाठ होतं आणि व्यास बी पाठ होतं. पुन्हा पुन्हा अप्लाय करायचं कळतं. कसं अप्लाय करायचं? पुढे 154 आहे. हा, 154 आहे. आता मला एक सांगा, 132 आणि 176 मध्ये 132 असेल तर 21 असते आणि हे 28 असते, बरोबर आहे की नाही? मग 21 आणि 3 24.5. त्रिज्या किती असणार आहे? कुठे गेलं? हा, 8. मी म्हणलं गेलं कुठं? 24.5. मग आता हे प्रत्येक वेळेस असं सगळं लिहायची गरज आहे का? नाही, लिहिण्याची आवश्यकता पडत नाही. वर्तुळ हे अत्यंत सोपं प्रकरण आहे, फक्त खेळता आलं पाहिजे. हे बघा, चाकाचा व्यास 21 आहे. चाकाचा व्यास 21 आहे म्हणजे त्रिज्या किती आहे? 10.5 आहे की नाही? किती आहे? 10.5. एक बरोबर का? 10.5. आता एक लक्षात घ्या, 10.5 त्रिज्या असेल तर परिघ किती असतो? 22, 44 आणि 66. किती असतो? 66/100 असणार आहे की नाही? बघा 2 पॉईंट आहे 10.5. हे 2.1 च्या अर्ध किती असतं? 1.05. पण माझ्या दृष्टीनं 10.5 आहे. कळते की नाही? पॉईंटला पॉईंट बरोबर चिटकवायचा, जिथं जेवढा आहे तेवढा. इथे बघा 1 पॉईंट होता, इथं वाढला 2 आणि इथं 2 म्हणून 2 शून्य. फेरे दिलेत का आपल्याला? नाही. अंतर दिलंय का? दिलंय. 198 सेमी दिलंय का मीटर दिलंय? मीटर आहे. 2 शून्य. तर एक लक्षात घ्या, 66 चा पाडा म्हटला तर 66 1 66, 66 दुनी 132 आणि 66 त्रिक 198 असतं. हे भाग जाणारे असतात. हे 2 शून्य. आ, हा, ए सॉरी बरं का, शून्य माझा चुकला. परत एकदा बघा. आता बघा अंतर किती तुमचा? 1980 मीटर आहे, बरोबर आहे का? आणि पुढे इथे जर बघितलं तर तुमचं 66/100 येणार आहे. हे पण काय अडचण आहे? आणि फेरे हे जरा कॅल्क्युलेट व्यवस्थित करायचं. 30 आणि हे 2 शून्य, 3000 यायला पाहिजेत की रे. काय चुकतंय का आपलं? शून्य खालचा शून्य कसं जाईल? खालचा शून्य गुणाकारात येत असतो. परत एकदा, हा, 2.1 मीटर आहे का नाही? याचा अर्थ 1.05. बरोबर आहे का? 10.5. मग आपलं 10.5 त्रिज्या असेल तर काय येणार तुमचं? 10.5 असतं तर 66 आलं असतं, असतं की नाही? आणि हे पॉईंट जे आहेत ते पॉईंट जर काढले, एकच येईल काय? हा,
इथे जरा कन्फ्युजन होते. हा बरोबर आहे रे, एकच येईल, 2 नाही येणार. 66/10 येणार आहे. किती येणार आहे? चला सगळं शेमी मध्ये कन्वर्ट करतो, काय अडचण आहे का? पण असं नको याला, आपल्याला फास्ट सोडवता आलं पाहिजे, वेळ जाऊ शकतो आपला, आपल्याला हे सुद्धा आलंच पाहिजे. 21 आहे ना, तर काय होणार तुमचं? नाही 1.5 मीटर येणार ना, 1.05 मीटर येणार, बरोबर. मग ह्याचं जर केलं तर 66 येणार आहे. सात असलं तर 44 असतं, मग हे बरोबर आहे. तर 66/10 येणार आहे, किती येणार आहे? म्हणजे 6.6 येणार आहे. किती येणार आहे ते? 6.6 बरोबर आहे. तर एक बरोबर आहे, हे माझा एक शून्य वाढलेला होता. 6.66/10 गुणुले काय येणार आहे ते x येईल समजा, आणि इकडे काय येणार आहे तुमचं 1980 येणार आहे. मग हे 66 त्रिक हा शून्य आणि हा शून्य 300, जाऊ दे तसंही 300 येणार होतं, 3च करेक्ट येत होता. आलं का लक्षात? चला पुढचं काढा फेरे. एपाक्स आता सेमी मध्ये आहे आणि इथं किमी मध्ये आहे, तर पहिल्यांदा 1100 आणि पुन्हा शेमीचे 2 दिले का? बरं आता हे करून घ्या, 11व 70चं करा. 70 शेमी परीघ आहे, तर किती येणार इकडे? 440 येणार आहे. आणि फेरे विचारलेत, तर फेरे किती काढू आपण आता? तर 1 शून्याला 1 शून्य गेला, 11 1 11, 11 चोक 44, तर ही 1000 आहे. दिसते की 1000? 1000चे 4 तुकडे करायचे, 1000 भागिले 4 केलं तर 250 येणार आहे. कुठं 250? इथं. कळालं का नाही कळालं? पुढे आता 10 नंबर 66 किमी, तर हे काय मीटर आहे. चला मीटर मध्ये कन्वर्ट करू. हे बरोबर आहे का? 6.6 किमी म्हणजे 6600. आता डायरेक्टली भागीकार इकडे मांडतो. हे व्यास 28 आहे, म्हणजे 14 आहे का? 1.4 आहे का? 14 असेल तर 88/10 येणार का? येणार का? गुणुले फेरे किती आलं तुमचं उत्तर? 22 त्रिक 66, 22 चोक 88, बरोबर आहे की नाही? मग 300 गुणुले 4 तर 3000 झाले. 3000 भागिले 4 करायचे, 3000चे 4 तुकडे करायचे, तर 750 येणार आहे. किती येणार आहे? 750, कारण आपल्याला माहिती 75 चोक 300 असतं. पाठ केले ना तुम्ही? 75 चोक 300 आणि हा शून्य 750. कुठे 750? शेवटचं. कळालं का? तिथं व्यास आणि त्रिज्या हा कन्फ्युजन केलेलं असतं. व्यास विचारलाय का त्रिज्या दिली का काय दिले ते नीट बघायचं. 11 12 सेमी दिलंय, किमी दिलंय 3.3 किलोमीटर. आधी 3300 मीटर, मग शेमीचे 2 शून्य, 35 शेमी त्रिज्या आहे. 35 शेमी त्रिज्या आहे म्हणजे किती येणार तुमचं? परी किती येणार? 220 येणार, गुणुले फेरे येणार. सोडवा बरं बघूया किती सेकंदात सोडवताय. पाड्याचंच असतं, 22चा पाडा असतो, 66चा पाडा असतो, 11चा पाडा असतो, 33चा पाडा असतो. 1 शून्याला 1 शून्य गेला, 11 त्रिक 33, 11 दुनी 22, किती झालं? 1 2 3, 3000चे 2 तुकडे करायचे. 3000चे किती 2 तुकडे करायचे? तर 15, 15 दुनी 30, हे 2 शून्य जसे तसे. फेरे बरोबर 1500 येणार आहेत. कुठं आहेत का? पहिलं उत्तर आहे. चला पुढचं गणित. किती नंबर चालू आहे आता? आता बघा 3.3 किलोमीटर, तर 3300. तुम्हाला हे शेमी दिलंय का शेमी? तर शेमीचे पुन्हा 2 शून्य द्यावं लागतील आपल्याला, द्यावं लागतील का नाही? मग पुन्हा इकडे काय 2500 फेर आहेत. आपला परीघ निघणार आहे, परीघावून आपण त्रिज्या किंवा काय म्हणतात ते परीघ व्यास किंवा त्रिज्या त्याच्यावर जाऊ आपण. तर चला या 2 शून्याला हा 2 शून्य कटले की नाही? 25 एके 25, 25 चोक 100, तर 33 चोक किती येणार आहे? 132 येणार आहे. 132 हा परीघ कोणाचा आहे? 21चा आहे. परीघ कोणाचा आहे? 21चा आहे. हाय झाली आर. मग 42 काय असणार तुमचा? डी असणार आहे. तर 42 आहे का? कुठं कुठे 42? येतं 42 शेमी आहे ना, 42 शेमी आहे. आणि मीटरमध्ये विचारलं असतं तर त्यांनी असं दिलं असतं 0.42 मीटर, असं पण दिलेलं असतं. काय अडचण? कळतंय का? चला पुढच्या गणिताच्या नादाला लागा.
14. चला उत्तर कशामध्ये आहे? मीटरमध्ये आहे. सगळं मीटरमध्ये कन्वर्ट करा. 1100 बरोबर 1250. 1100 ना, बरोबर 1250 गुणुले परीघ. तर एका शून्याला एक शून्य गेला तर 110/125 आला. सगळे मीटरमध्ये. काय चुकलंय काय? मला वाटतं सेमीमध्ये कन्वर्ट केलं तर होईल वाटतं. 125 8 अकरी 8 88 आहे का नाही? अकरी 8 88 म्हटल्यावर कशाचा येणार आहे तुमचा? 14चा येणार आहे. कितीचा येणार आहे? 14. थांबा, 14 म्हणजे 28 येणार व्यास. थांबा जरा, गडबड करू नका. परत एकदा बघा, आपण सेमीमध्ये काढून नंतर मीटरमध्ये कन्वर्ट करू. हे 1100 आहे, सेमीमध्ये कन्वर्ट केलं. 1250 फेरे गुणुले परीघ. बघा, ज्यावेळेस सापडत नाही, कटिंग होत नाही लवकर, त्यावेळेस असं जरा थोडंसं आणि खोलात जायचं. एका शून्याला एक शून्य गेलं. 125 8 1000 असतं. 125 8 किती? 1000. 125 8 1000 अकरी 8 88. 88 काय आला? परीघ आला. म्हणजे 14 काय आला? 14 आली त्याची त्रिज्या, पण ही सेमी आहे. मग 28 काय आला? डी आला. 28 काय आला? डी. तर याचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 28 100 करावं लागेल. तर 0.28 यायला पाहिजे होतं. उत्तर काही मॅच नाही आहे, पण 0.28 यायला पाहिजे होतं. कळालं का नाही कळालं? असंच आहे ते. एकतर काहीतरी आकड्यांमध्ये मिस्टेक आहे. चला, उत्तर कशामध्ये आहेत? सेमीमध्ये आहेत. चला सेमीमध्ये कन्वर्ट करा. 8 8 0 0 सेमीचे 2 0 5000 फेरे गुणुले परीघ. 3 शून्याला 3 शून्य गेले. आता 888चं 5 ने कट करायचे. तर एक लक्षात घ्या, हा 10 आहे, दिसतोय का 10? हा, 5 1 5 5 2 10. 88 2 176. कारण ती डबलच असते, आपलं नेहमीच 176 आहे. 176 काय झाला? परीघ झाला. तर 28 काय झाली? आर झाली. ही सेमीमध्ये. आणि काय विचारली? 28च विचारली. आणि डी काय असणार तुमचा? 56 असणार. डी काय असणार आहे? 56 असणार. काय अडचण? पेन चालला पाहिजे, सारखा पेन कंटिन्यू चालला पाहिजे. हे गणित कमीत कमी 4 किंवा 5 एक्झामला, सरकारी एक्झामला आलेलं आहे. तुमच्या 8वी स्कॉलरशिपला आलेलं आहे. त्याच्यामुळं हे गणित नाही, या टाईपचं गणित. म्हणून फेरे चुकता कामा नाहीत. अंतर बरोबर पफे. ते सेमी मिमी कशात बी जातात. पुढे एका चाकाचं अंतर, हे इथं उत्तर सेमीमध्ये. चला, हे 1650 बरोबर आहे का? सेमीचे 2 शून्य बरोबर का? 1500 फेरे बरोबर का? परीघ मांडला मी. 2 शून्याला 2 शून्य कट झाले. 15 अकरी 165 बरोबर. आणि हा शून्य 110 आलं का? 110 आलं म्हणजे कुणाचं आलं? 17.5 आलं. काय विचारले? त्रिज्याच विचारली. 17.5. जाऊया पुढं. एका अर्धवर्तुळाच्या चकतीची परिमिती 90 आहे. आता चालतं बघा. 36 72 आणि 17.5. आता हे कळायला लागतं. 17.5 कुठनं आलं? 17.5. तर 18चा पाडा. 3.5 असेल तर 18, 7 असेल तर 36, 10.5 असेल तर 54, त्याच्यानंतर 14 असेल तर 72 आणि 17.5 असेल तर 90. चार्ट, आपला चार्ट बोलतोय. कुठे बघा, आता अर्धवर्तुळाची चकतीची परिमिती 162 सेमी आहे. तर चकतीचा व्यास किती? तर आपला 36चा पाडा पार्ट आहे. 36 चौक 144. 36 चौक 144 आणि 36 पंचे किती असते तुमचं? 180 बरोबर आहे की नाही? मग 36 चौक, मग 144 येते. तर चौक म्हणजे 28 झालं. 28च्या पुढे 31.5 किती येणार? 31.5 ची दुप्पट 63.
का नाही कळालं? नाही कळालं? अरे आपण पाठ केले ना, फुल असेल 7 असेल तर किती असतं 36, 14 असेल तर किती असतं 72, 21 असेल तर किती असतं 108, 28 असेल तर किती असतं 144 आणि 35 असेल तर किती असतं 180. मला सांग ह्याच्यामध्ये का नाही? मग मी 28 आणि 3 काय केलं 31.5 आर झाला. मग डी किती झाला 63. असं आहे ते. चला पुढे जाऊया. हे व्यास किती आहे त्याचा 49 आहे, म्हणजे हा 24.5 आहे की नाही? तर परिमिती विचारलेली आहे तुम्हाला, परिमिती अर्धवर्तुळाची परिमिती. आता एक लक्षात घ्या, आपण हे चाललो होतं तसंच जायचं. 21 असेल तर किती असतं 108 आहे की नाही, आणि 21 असेल तर 108 असतं, आणि 28 असेल तर 144 असतं. याच्यामध्ये मग 18 ऍड करायचे असतात. 18 आणि 8 126, 18चा पाडायचं. बघा आता तुम्ही माझ्यापेक्षा फास्ट चालायला लागले. अर्धवर्तुळात चकतीचा व्यास किती आहे? हे 28 आहे की नाही? 28 असेल तर तुम्हाला माहिती किती येतं 144. 7 असेल तर किती येतं 36. पाठ येते आपला. पुढच्याचं किती? दुसरं. 21 असेल तर किती येतं आपलं 108. 21 असेल तर 108. मग बघा आता ही गणित तुम्ही सोडवतच नाही, तुम्ही गणित फक्त तोंडी करायला लागता. नंतर तुमचा कॉन्फिडन्स इतका हाय असतो की तुम्ही बरीच गणित तुम्ही तोंडी सोडवायला लागता. पण प्रॅक्टिस पाहिजे. परीघ विचारलाय, परीघ हाय तोच राहणार. परीघ विचारलाय हाय तोच राहणार. आता क्षेत्रफळाकडे भाग, आता सोडवलेली उदाहरणं बघा, भाग बदलतोय. नीट पहा हे सगळे. 21 असेल तर आपण 1386 आणि चौरस सेमी, सेमी का सेमी. ओके, कळालं का? चार्टवर लक्ष असलं पाहिजे, चार्ट. मग आता एखाद्याला कळत नसेल तर एकच गणित मग तर सोडून दाखवतो, मला आवडत नाही असं सोडवायला. पाय वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर असा तुमचा फॉर्म्युला आहे. पायची किंमत असते 22/7. आर किती दिलेला आहे तुमचा 21 गुणिले 21 आर वर्ग, तर 7 त्रिक 21. तर बघा 21 त्रिक 63. थांबा 21 गुणिले 22 करूया आपण. 21चा वर्ग अधिक 21, 441 आणि 21 किती होणार आहे 41, 42, 52 आणि 62. 462 गुणिले 3, 3 दुनी 6, 6 त्रिक 18, 1 4 त्रिक 12 आणि 1386. आता हे असं सोडवलं, पण ह्याला खूप वेळ जातो, आकडा चुकण्याची संभावना असते, म्हणून थोडंसं पाठ असेल तर बरं पडतं. का नाही कळालं? आता माझं हे थोडंसं पाठ आहे आणि ते आकडे पुन्हा पुन्हा बदलत नाहीत. ते अंक आला की तोच येणार आहे, ते फिक्स आहे, त्याच्यात काही चेंज होणार नाही. जसं मी 2 गुणिले 4 म्हटलं की 8च येणार आहे, कधी बदलणार नाही, युनिव्हर्सल म्हणतात ते. तसं हे ज्यावेळेस तुमची त्रिज्या 21 असेल त्यावेळेस 1386 क्षेत्रफळ येणार आहे. ज्यावेळेस त्रिज्या तुमची 7 असेल, किती असेल? ज्यावेळेस तुमची त्रिज्या 7 असेल त्यावेळेस तुमचं 154च येणार आहे. ज्यावेळेस तुमची 14 असेल, नीट बघा माझ्याकडे, ज्यावेळेस तुमची त्रिज्या 14 असेल तर ह्याच्या चौपट 616 येणार आहे. ज्यावेळेस तुमची त्रिज्या 28 असेल, बघा दुप्पट झालं तर इथं चौपट होते, दुप्पट झालं तर 6चा चौपट 24, 64 असं होतं. कळालं का? का नाही कळालं? बघा ज्यावेळेस त्रिज्या 3.5 असेल तर ते 38.5 येतं. किती येतं? ज्यावेळेस त्रिज्या 14 21 असेल, किती असेल 21 असेल तर 1386 येतं. किती येतं? ज्यावेळेस त्रिज्या 10.5 असेल त्यावेळेस 346.5 येतं. किती येतं? हे पाठ पाहिजे, हे पाठ असलं की नाही अवघड जात नाही थोडस. पुढे आता 64, 24, 64 आला, 28 आहे की नाही? व्यास विचारलाय का त्रिज्या विचारली आहे? त्रिज्या 28. हे परीघ 88, 88, 14, 616. बघा किती सेकंदाचा कार्यक्रम आहे. 28, 14, 616. बारे
वर एका वर्तुळाकार सभागृहाच्या छताची त्रिज्या 14 मीटर आहे, तर त्या छताला रंग देण्यास 75, 14 त्रिज्या आहे की नाही, मग 616 की नाही, गुणुले 75 करायचे तुम्हाला, बरोबर आहे की नाही? करा की गुणाकार, माझी वाट बघता का? करा 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 करा. मी तर 75चाच पाडा म्हणणार आहे, तुम्ही पण म्हणायचा 75, 150, 250, 300, 375 आणि 450. काय गाडी कर, नाही सोडवायचं का? किती आलं? 46,200. हा गुणाकार करायचा आहे बघा. 75 सक किती येणार आहे बघा, दुप्पट केली तर 150 येतं, चौपट केली तर 300 येणार आहे, आणि पुन्हा 150 टाकली तर 450 येणार आहे. किती येणार आहे? 450. 8 45, 75 आणि 45 120 का? किती? 120. 7 12, पुन्हा 450, 450 आणि 12 462 झालं बघा. एका आलं पाहिजे, काही नाही रे. चला, दोन आहेत, दोन वर्तुळाचे परिघ, तर त्यांच्या क्षेत्रफळातला फरक किती आहे आपल्याला दोन्ही माहिती आहे. तू 14 आहे, तू 21 आहे, दोन्ही माहितीत का नाही? तू 14 आहे, तू 21 आहे, तुझं 1386 आहे आणि तुझं 616 आहे. तर 0 आला, 8 नाही गेला 6, 70 कुठे आहे? इथं 770. का नाही कळालं? का नाही कळालं? मग आता ते एवढं सोडवत बसण्यापेक्षा हे असं सोडवणं महत्वाचं असतं. आता मी जे करतोय ते, चला, त्रिज्येचं गुणोत्तर क्षेत्रफळ, क्षेत्रफळ असलं की वर्ग करायचा. 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, एकाच 9, तिसरा. फक्त क्षेत्रफळाला वर्ग करायचा आहे, बाकीच्याला जसं ॲज इट इज. पुढं 7, सोबतच्या आकृतीत दोन वर्तुळ आहेत, मागाशी जसं दाखवलं होतं तसंच आहे, काय बदल नाही बघा. OA 3.5 आहे आणि OB 7.5 आहे, आपलं 7 आहे. तर आपण मोठ्यातनं क्षेत्रफळ वजा छोट्याचं क्षेत्रफळ, 7चं क्षेत्रफळ किती? 154. आणि 3.5चं क्षेत्रफळ किती? 38.5. मी काय म्हणतो, याला हे करा ना. आता बघा, 1540 मधून 385 वजा करा, सरळ सरळ. 10 5 गेले 5, हातचाला 1, 14 9 गेले 9 5 14, हातचाला 1, 15 4 गेले 11, 115.5. तसंही पर्याय काटाय बसलं की लगेच निघतं, बघितलं कळतं पर्याय काटल्यावर काय आहेत, पर्यायाकडे बघितलं की. चला सांगा, 3.5चं किती असतं? चार्ट पाटे 38.5. 28 मी त्रिज्या असेल तर 24 64. 21 मी व्यास आहे 10.5. 10.5 असेल तर 346.5. हे तो व्यास आहे रे बाळा मोरे, व्यास आहे, त्रिज्येत कन्वर्ट करायचा, त्रिज्या पाठ असते आपले. चोवीस 64 आहे तर 28 येणार आहे. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस त्रिज्येमध्ये 1 दशांश चिन्ह असतं त्यावेळेस क्षेत्रफळात 2 दशांश चिन्ह होतात, आणि क्षेत्रफळात 2 दशांश चिन्ह असेल तर त्रिज्येत 1 असतं, नेहमी लक्षात ठेवायचं. तिकडे 4 असली तर इकडे 2, इकडे 2 असली तिकडे 4, तिकडे 6 असली तर इकडे 3. पुढे आता एक लक्षात घ्या, 24 64 झालं. आता 1886.5 आहे ना, माझं पाठ आहे ना, काय नाही, माझं एकच पाठ आहे. 21 असलं की 1386 असतं आणि 28 असलं की 2464 असतं, हे माझं पाठ आहे. मग मी काय करतो ना, माझं उत्तर पाठ आहे, माझं हे क्षेत्रफळ पाठ नाही. 1886.5 माझं पाठ नाही. मग मी काय करतो, या 3.5 ऍड करतो, 24.5. मग त्या वर्तुळाची त्रिज्या किती? 24.5. तेच असतं, स्टँडर्ड आहे ते. पुढे 55 44. व्यास किती? तर एक लक्षात घ्या, एक तुम्हाला हे पण पाठ करायचंय. हा, 55 44. एक लक्षात घ्या, 42 असेल तर 55 44 असतं. किती असतं बघा, हे दोन दोन आकडे लय भारी ते. 55 44, 5 5 4 4, 5 5 4 4. 42 त्रिज्या असेल तर किती असतं? 55 44. आणि तुम्हाला डी विचारलाय का? डी विचारलाय तर काय होणार, 2 केलं तर 84 येणार आहे. किती येणार आहे? 84 येणार. काय अडचण?
1386 आहे. तर 21 आणि 42 कोण विचारलाय? व्यास 42 बरोबर. 176 परिघ आहे. काय विचारलंय? 28. 28चं 24 64. चौ बघायचं बरं का, चौ पाहिजेत. सेमी मीटर ते नीट बघायचं. चौ देत नाहीत कधी कधी, मग ते अंतर होतं. चौरस पाहिजे. 220 किती जणाला कळालं? 35 आहे. आणि 35 असेल तर 3850 असतं, किंवा 3.5 असेल तर 38.50 असतं. दोन्ही पाठ होत चालतात. बघा आता बरेच पाठ व्हायला लागले तुमचा. ए पा परिघ एवढा, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती? तर तुमचं पाठ आहे बघा, नीट लक्षात घ्या. तुमचं काय पाठ आहे आता? 96 आहे की नाही? आता तुम्हाला माहिती 88 असल्यावर किती असतं? 14 असतं, आहे की नाही? आणि 110 असल्यावर किती असतं तुमचं? 17.5 असतं. त्याच्यामध्ये हे नाही. आता आपल्याला हे असं आलं तर हे थोडंसं सोडवायचं आधी. परिघाचं सूत्र जे आहे ते आपलं पाठ पाहिजे. 2πr. परिघ म्हणजे 2πr. 2 गुणुले 22/7 गुणुले r काढायचं आहे, आणि इथं 968/10. काय अडचण आहे? आता हे सगळं पाढ्यात असतंच. 22 एके 22, 22 चोक 88 येणारे. 6 2 8, 22 चोक 88 येणारे. काय अडचण आहे? नाही. तर एक लक्षात घ्या, हा 7 इकडे येणारे आणि हा 2 इकडे येणारे, 20. बरोबर आहे का? तर हा 22/7 किती? 176. 107 2 14, 154/10. मग 154 कोणाचे सांगा? 22/7. तर 7 7 49 येणार आहे. किती येणार आहे? 22/7. 3.5 7 किती? 35/7 किती? 17.5 येणार आहे. मग 17.5चं किती येते तुमचं? 962 पॉईंट चौरस सेमी. आता हे जरा कळलं नसेल तुम्हाला, पुन्हा एकदा रिपीट करतो. परत एकदा बघा, हे किती आहे? परिघ बरोबर 2 गुणिले 22/7 2πr. r किती दिलाय तुम्हाला? काढायचा आहे. तर हा तुमचा आहे 968/10 ला आला की नाही? मग 22 एके 22, 22 चोक 88 उरले 8, 22 चोक 88, 2 1 2 22 आलं, आहे की नाही? 22 गुणिले 7 आलं. किती आलं? तुम्हाला माहिती की 3.5 असेल तर 22 असतं. 3.5 असेल तर काय असतो परिघ? नाही, आर आहे की नाही? 22/7 किती आलं तुमचं? 154 आलं. किती आलं? आर बरोबर 154/10 आलं. इथपर्यंत काय अडचण आहे? आता 154 म्हणजे 15.4 आलं. तर 1 मिनिट, तर परत क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? पाय r वर्ग कट होत नाही की, आहे की नाही? थोडं कन्फ्युजनच झालं माझं पण. याला थोडंसं बाजूला ठेवूया. आहे त्याचं लॉजिकच आहे, पण थोडंसं आठवा ना. एका पाण्याच्या टाकीच्या वर्तुळाकार झाकणाची 1.75 त्रिज्या 1.75 मीटर आहे. अशा झाकणांना 10 झाकणांना दोन्ही बाजूने रंग देण्यास 50 रुपये मीटर चौरस दराने एकूण किती खर्च येईल? अगोदर झाकणाचं क्षेत्रफळ काढायचं, ते दुप्पट करायचं, कारण आणि तशी 10 झाकणं आणि गुणुले 50 करायचं. मग आधी मला सांगा, त्रिज्या 1.75 आहे, मग क्षेत्रफळ किती येणार त्याचं? क्षेत्रफळ किती येणार? हे बघा, 14 असेल तर 616 असते, बरोबर आहे की नाही? आणि 946 किती आहे? 962.5 यायला पाहिजे. 962.5, परंतु इथे 2 पॉईंट आहेत. याचा अर्थ इकडे किती यायला पाहिजे? 4 यायला पाहिजेत. किती यायला पाहिजेत? 962.5. 1 2 3 4.
नाही 50 ना, 1 2 3 4 9.6250 येणार आहे का? नाही कळालं? थांबा 1 मिनिट. 962 आणि 5, तर याचे 2चे किती शून्य होणार आहेत? 1 2 3 आणि 4 होणार आहे. आता काय अडचण नाही, काहीतरी चुकतंय आपलं. हे मीटर आहे, मीटर आहे, इथे एक शून्य यायला पाहिजे. 50 आहे ते 962.50 आहे का 5 आहे? नाही, एवढे यायलाच पाहिजे. हे बरोबर आहे, मी मांडलेलं बरोबर आहे. आता हे क्षेत्रफळ झालं एका बाजूचं वरचं, मग दुसऱ्या बाजूचं दुप्पट झालं. अशी झाकणं आहेत 10 आणि दोन्ही बाजूने रंग द्यायचा आहे 50 रुपयाने. कळालं का हे? बघा 1 0 2 शून्याला 2 शून्य गेले, 5 दुनी 10 झाला, त्यातला 1 शून्य गेला, आता 1 शून्याला हा परत शून्य गेला, 9625 पहिलं उत्तर. का नाही कळालं? कटिंग असते, सोपी असते, फक्त हे जरा व्यवस्थित तुम्हाला आकलन झालं पाहिजे. पुढे आता इथं काय होतं, मुलं सगळं करतात, फक्त झाकणाच्या दोन्ही बाजूला रंग आहे, इथं हे दोन्ही जो आहे तो शब्द विसरतात आणि 2 ने गुणायचं विसरतात आणि मग सगळा गोंधळ होऊन जातो. का परत एकदा रिपीट करू हे गणित? हे पहा, तुमचं हे 17.5चं पाठ पाहिजे आहे की नाही? 17.5 आहे म्हणजे तुमचं किती येणार आहे? तुमचं 962.50 येणार आहे. पण 50च्या ऐवजी तुम्ही 50 असं लिहिलं आणि 1 2 3 4 1 2 3 4 आता 2 वेळा झाकण वरून आणि खालून 2 वेळा अशी झाकणं 10 आणि रुपये 50, तर 1 2 आणि 5 दुनी 10चा तिसरा शून्य, 3 शून्य गेले, हा चौथा शून्य कट झाला, तर एवढंच पैसे. काय अडचण? उत्तर किती चेक केलं का? किती आहे? पहिलंच आहे. एका इमारतीच्या वर्तुळाच्या छताची त्रिज्या 7 आहे. छताची त्रिज्या गोल वर्तुळ आहे 7 आहे म्हणजे तुम्हाला लगेच कळालं असेल की ते 44 असणार आहे का नाही? 7 म्हटलं, सॉरी 154 असणार आहे. किती असणार आहे? 154 क्षेत्रफळ असणार. रंग द्यायचा आहे 20 रुपये प्रति दराने, तर 20 ने गुणायचं, तर याची दुप्पट 308 येणार आहे आणि हा शून्य. हा मी येतो पुढे. एका वर्तुळाकार जाहिरातीच्या लाकडी फळीची त्रिज्या 14 आहे की नाही? 14 म्हणजे तुमचं काय झालं? 616/100 झालं की नाही? अशा 25 फलकांना दोन्ही बाजूने म्हणून 2 आणि 25चं 25 गुणुले 120 हे तुम्हाला करायचंय. तर एक लक्षात घ्या, 25 दुनी 50 आहे, तर या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 12 पंचे 60, तर हा 60 राहिला, तर 616 गुणुले 6 करायचंय आणि पुन्हा एक शून्य चिटकवायचंय. तर एक लक्षात घ्या, 616चं 6 6 36, हातचे आले 3, 6 1 6 आणि 3 9 आणि 6 6 36, 36,960 आहे का नाही? परत एकदा बघा काय चुकलं. 14 आहे, याचा अर्थ तुमचं क्षेत्रफळ किती असणार आहे? व्यास आहे का त्रिज्या? त्रिज्याचे, तर 616/100 बरोबर. दोन्ही बाजूने म्हणून 2 ने गुणतोय, फलक आहेत 25 आणि 120 प्रति चौरस मीटर, काही चुकलेलं नाही. आता एक बघा, 25 दुनी 50 येणार आहे, 1 0 2 0 2 शून्याला 2 शून्य गेले, 12 पंचे 60, तर 616 गुणुले 60 करायचंय, तर हा शून्य 6 6 36, हातचे आले 3, 6 1 6 आणि 3 9 आणि 6 6 36, 36,960 रुपये. $36,960.
काय चुकलं? काहीच नाही चुकलं. उत्तर किती दिले? तिसरं. हा, परत एकदा बघूया. शेवटचा एकदा ट्राय. फलकाची त्रिज्या 14 आहे. 14 म्हणजे 14/10 आहे ना. मग क्षेत्रफळ किती येणार आहे याचं? 14चं क्षेत्रफळ किती असतं? 616. मग 616/100. मी मांडलेलं काय चुकलं होतं का? नव्हतं. 616/100 इथपर्यंत काय अडचण आहे? नाही. तर अशा 25 फलकांना दोन्ही बाजूने रंग देण्यास 120 रुपये मीटर प्रमाणे. मी मांडलेलं काय चुकलंय का? अजिबात चुकलेलं नाही. तर हे 50 होणार आहे. 1 शून्याला 1 शून्य गेले, 2 शून्य आणि 12 पंचे 60. माझं काही चुकलेलं नाही. उत्तर मी सांगितलेलंच येणार. जाऊया पुढे. 2 एक केंद्री. एक केंद्री म्हणजे केंद्र एकच आहे दोघांचं. हा 66 आहे आणि हा 22 आहे. तर एक लक्षात घ्या, 22 आहे परीघ म्हटल्यानंतर ही 3.5 आहे आणि हा 10.5 आहे. बरोबर आहे की नाही? मग 3.5 10.5चं किती येतं तुमचं? 346 आहे. आणि 3.5चं किती येणार आहे तुमचं? 38.5 येणार आहे. बरोबर. तर एक लक्षात घ्या, हे 5ला 5 गेले, 16 8 गेले 8, चौथं येणार आहे 308. काय अडचण आहे? 308 येणार आहे. कळलं की नाही कळलं? हा, पुढचा परत एक केंद्रीयच आहे. हे किती आहे? 28 आहे. हे किती आहे? 14 आहे. बरोबर आहे का? मग 28 म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार आहे? 616 मांडणार आहे. आणि 14 म्हटलं तर 154 मांडणार आहे. तर 2 राहिलं. 2 कुठं कुठं आहे? नाही, 28 आहे, सॉरी. 28 आणि हे किती आलं? 14 आलं आहे की नाही? तर 2464 आणि 616. 14तून 6 गेले, किती राहिले? 8. 1848. काय अडचण? 5. 16वं बघा. क्षेत्रफळ 1/4. क्षेत्रफळ 2चा वर्ग 4 9. क्षेत्रफळ दिलंय तुम्हाला, परीघ विचारलाय 3 आणि 2. पहिला. सोबतची आकृती बघा. OA 7 आहे, 14 आहे. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती? फरक काढायचा आहे. 14 616 आणि 7चं 154. आता 308 आलतं. ओके. पुढे हे पण सेम तसंच आहे. 21 आणि 14. 21 1386 आणि 616. तर 0 आला, 8 नाही गेला, 770. पुढं संपलं. तर या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. घरी आता एक राहिलेलं होतं ते मगाचं. थांबा जरा, त्याचा जरा कार्यक्रम करू. 968 96.8 मीटर परीघ असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? एक बोलू नका रे कोणी. एक खाली सगळं सेमी आहे, तर याला आपण पहिलं सेमी करूया. 96 80 बरोबर आहे का? हा सेमी झाला परीघ. कोणी बोलू नका. बरोबर 2 पाय r. 2 गुणुले 22/7 गुणुले r येणार आहे. तर 22 एके 22, 22 चोक 88, 8 उरले, 22 चोक 88, 0 उरला, 2 ने भागला तर 220 गुणुले 7 राहिला आहे की नाही? 220 गुणुले 7 असाच ठेवतो. पुन्हा हा r आहे. तर 22 7 किती? 100. हे खूप मोठं होतं आहे की नाही? r झाला. हे r तर काही चुकलेलं नाही कसल्याच परिस्थितीत. सेमी 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 सेमीच आहे. आता बघा, पाय r स्क्वेअर काढायचं आहे आपल्याला. 22/7 गुणुले आपला r किती? 220 गुणुले 7 आहे.
आणि 220 गुणुले 7 एकच 7 कट होतं. हे खूप मोठं उत्तर यायला पाहिजे, यांनी खूप कमी दिलेलं आहे. काहीतरी गडबड आहे नक्की त्याच्यामध्ये. चला करूया क्लोज.